हा वडा बघा किती छान वरून असा मस्त क्रिस्पी झालेला आहे। वाव, हे बघा आतपर्यंत व्यवस्थित शिजलेला आहे आणि किती छान आतमध्ये स्पॉन्ज आलेला आहे। मेदू वडा करताना सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे उडीद डाळ। एक लक्षात ठेवा, डाळ जास्तीत जास्त तास 2 तास भिजलेलीच हवी आहे। जर तुम्ही जास्त ती भिजवली तर त्याच्यात पाणी जास्त सोक करून घेईल आणि वाटताना ते जे पीठ आहे ते आपलं घट्ट होणार नाही, असं सैलसर होईल। त्यामुळे तो आकार पण छान येत नाही आणि ती खुसखुशीत होत नाही। आतमध्ये ते मवाळपणा त्या आतल्या डाळीमध्ये राहतो, पाण्याचा अंश राहतो, तळायला सुद्धा वेळ लागतो आणि भरपूर तेल ते शोषून घेतं। इथं बघा, आता ही जी डाळ आहे मी 1 तास झालं भिजवली आहे। जवळपास 3 वाटी डाळ मी घेतली होती, पण ती छान 1 तासाभरातच किती सुंदर फुलून आलेली आहे। आता ही आपण पहिला वाटून घ्यायचं। भिजवतानाच पहिला म्हणजे 2-3 पाण्यातून ही डाळ धुवून घ्यायची आणि आता ह्यातलं सगळं पाणी काढून टाकायचं। हे बघा पूर्ण पाणी निथळून घ्यायचं आणि फक्त डाळ घ्यायची। मिक्सर पूर्णपणे भरू नका, जवळपास अर्ध्यापेक्षा जरा जास्त किंवा अर्ध जरी घातलं तरीही बस आहे। हे बघा, आता काय करायचे आपल्याला, ही डाळ बिना पाणी घालता वाटायची। ती कशी ते दाखवते। आता इथं पहिला आपण व्यवस्थित क्रश करून घेऊया। दर खेपेला सिंगल पल्स वरतीच आपल्याला पहिला फिरवून घ्यायची आहे आणि नंतर मग आपल्याला फुल फोर्सने फिरवायची। आता इथं बघा अशी छान वाटली गेली आहे। अजून एकदा अगदी नावाला थोडंसं पाणी घालून हे बघा, ह्याला पुन्हा छान असं एकत्र करून आपण व्यवस्थित डाळ वाटून घेऊया। हिरवी मिरची इथं बारीक चिरलेली आहे ती घालायची। हे सगळं चवीप्रमाणे तुम्ही घालू शकता। इथं मी 2 चमचे घातले। आलं घालायचंय जवळपास एक अर्धा इंच। कढीपत्त्याची 2 काड्या मी बारीक चिरून घेतले ते घालायचं आहे आणि ओलं खोबरं जे असतं ना ते अगदी बारीक चिरून ते ह्याच्यामध्ये घालायचं आहे। आणि आता ह्याच्यामध्ये आपण घालायचं आहे मीठ। पहिला पाण्यामध्ये बुडवून घ्यायचा आणि बोटानेच आपण असं हे पीठ पसरवायचं आणि हळूवार तेलामध्ये सोडायचं। आणि गॅस मोठाच ठेवा पहिला, नंतर जरा हे वडे वर आले की मग आपण गॅस बारीक करून त्याच्यावरती छान हे वडे तळून घेऊया। बघा वडे आपले कसे छान तरंगायला लागलेले आहेत। आता ह्याला पलटी मारूया। पीठ करताना जर पीठ पातळ झालं तर टेन्शन नाही घ्यायचं। एक अर्धा वाटी किंवा पाव वाटी त्याच्यामध्ये रवा घालायचा आणि तो मिक्स करायचा आणि ठेवून द्यायचा फ्रीजमध्ये। आपल्या पण तो रवा एक्सेस पाणी ओढून घेईल आणि आपलं पीठ जे आहे ते व्यवस्थित घट्ट होईल, जेणेकरून तुम्हाला मेदू वडा काढायला खूप इझी जाईल। समजा जर तुमच्याकडे रवा नाही आहे तर काय करायचं, हेच सैल झालेलं पीठ, थोडंसं तांदळाचं पीठ सुद्धा चालतं, तांदळाचं पीठ पण नसेल तर डायरेक्ट फ्रीजरमध्ये एक 10 ते 15 मिनिटं ठेवायचं। आपलं जे पीठ आहे ते पुन्हा आवळून येईल, छान घट्ट होईल। किती छान असा कलर आलेला आहे। याला जवळजवळ 7 ते 8 मिनिटं लागतात सारखं पलटून पलटून आपल्याला तळून घ्यायचं आहे। करून बघा आणि एक लक्षात ठेवा, आम्ही आहोत तुमच्या समस्यांचं उत्तर शोधायला। कलंदर कॅफे। लाईक, शेअर, सबस्क्राईब।